हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 68. जगात अभिमन्यू राठोड नावाचे भरपूर जण असतील. हॉस्पिटलमधून त्याला काहीच माहिती पडणार नाही. तुम्ही दोघांनी त्याच्यासमोर तोंड उघडू नका म्हणजे झालं. मी आणि तो भेटण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे त्याला कळलं तर तुमच्याकडूनच कळेल. तसंही मी लवकरच इंडिया सोडून चाललोय. मला ही इंडिया आमिरासाठी आणि माझ्यासाठी सेफ नाही वाटत. युग म्हणाला. कुठे जाणार तू? सलोनीने विचारलं. आता पुढे. प्लीज हा प्रश्न नको ना विचारू, ही नाही सांगू शकत. युग नम्रपणेच सलोनीला म्हणाला. सलोनी युगच्या पुढ्यात जाऊन बसली. तू अंगदमुळे माझ्यावर पण रागवलायस? अपराधीपणेच तिने त्याला विचारलं. मी तुझा राग का करू? यू आर माय बेस्ट फ्रेंड. सलोनीला स्मित देतच युग म्हणाला. म्हणूनच मला सांगत नाहीस ना कुठे चाललायस ते? सलोनी लटका राग दाखवतच युगला म्हणाली. सध्या नाही सांगावंसं वाटत ग, आणि मी कुठे चाललोय याचा विचार करत नको बसूस. अंगदची काळजी घे, युग म्हणाला. सलोनीने डॉक्टर विकल्पकडे पाहिलं, जो मोबाईलमध्ये काहीतरी करण्यात गुंतला होता. ह्याला बरोबर सांगितलं असशील. सलोनीने असं म्हणताच डॉक्टर विकल्पने मोबाईलमधून नजर काढतच तिच्याकडे पाहिलं. तिच्यावर रागीट नजर टाकत त्याने युगकडे पाहिलं. मला क्लिनिकमध्ये जावं लागेल, सर्जरी आहेत आज. मी तिथून घरी जाईल कारण अविरा आणि समीर पण घरी आहेत. रात्री येतो तुझ्यासोबत. डॉक्टर विकल्प म्हणाला. तुला त्रास करून घ्यायची गरज नाही, मी करेल मॅनेज. युग म्हणाला. तू मॅनेज करणार? तू विसरतोस का? तुझं मॅनेजमेंट सिस्टम बिघडलंय ते, आणि तेच सुरळीत होईपर्यंत मी तुझ्यासोबत राहणं गरजेचं आहे. काळजी घे. जास्तच त्रास व्हायला लागला तर मला कॉल कर. चल बाय. युगला मिठी मारतच डॉक्टर विकल्प म्हणाला आणि तिथून जाऊ लागला. मी आज क्लिनिकमध्ये नाही आली तर चालेल ना? सलोनीने थोडं घाबरतच डॉक्टर विकल्पला विचारलं. डॉक्टर विकल्पने तिच्या प्रश्नाचं उत्तर दिले नाही. तिच्याकडे दुर्लक्ष करतच तो रूम बाहेर जाऊ लागला. सलोनीने छोटंसं तोंड करतच युगकडे पाहिलं. वीक, मी काहीतरी विचारतेय तुला. ॲटलिस्ट आन्सर हर अँड देन गो. युग म्हणाला. तू दुसऱ्यांची काळजी करू नकोस, तू फक्त आणि फक्त स्वतःची काळजी कर. युगला राग दाखवतच डॉक्टर विकल्प म्हणाला आणि सरळ रूम बाहेर पडला. मी आलेच, असं म्हणत सलोनी सुद्धा डॉक्टर विकल्प मागोमाग रूम बाहेर पडली. विकल्प प्लीज थांब. सलोनी पळतच त्याच्या समोर जाऊन उभी राहिली. हाताची घडी घालत नजरेतून राग ओकतच डॉक्टर विकल्प सलोनीकडे पाहू लागला. माझ्या फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. जर युगच्या जागी अंगद असता आणि अंगदच्या जागी जर युग असता तर तू तुझ्या अंगदला युगला किडनी देऊ दिली असतीस का? डॉक्टर विकल्पाला काय म्हणायचंय ते सलोनीला कळत होतं. प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं झालं तर अंगद कधीच युगला किडनी द्यायला तयार झालाच नसता. त्यावेळेस माझा नाही बोलण्याचा प्रश्न आला नसता. युगबद्दल मी तुला फोन करून सांगणार होती, कारण खूप गडबडीतच त्याने निर्णय घेतला होता. तुला काहीच कळू द्यायचं नाही असं बजावतच युगने मला शपथ घातली. जर अंगदला वेळेवर किडनी नाही मिळाली तर त्याचा जीव जाऊ शकतो असं सुद्धा तो मला बोलला. तुला काहीच कळू द्यायचं नाही असं त्याने मला सांगितलं. तो जसं बोलला तसं मी वागत गेली. अंगदसाठी थोडीशी स्वार्थी झाली होती. मान खाली ठेवूनच सलोनी डॉक्टर विकल्प सोबत बोलत होती. मी बोललो ना, तू सुद्धा अंगद सारखीच स्वार्थी आहेस. डॉक्टर विकल्पने रागातच म्हटलं. आपला माणूस जेव्हा मरणाच्या दारात दिसतो ना तेव्हा आपण स्वार्थीच होतो. एकेकाळी तू सुद्धा झालेलास. डोंट फॉरगेट इट्स. प्रसंग असाच होता, फक्त व्यक्ती वेगळ्या होत्या. माझ्या जागी तू आणि अंगदच्या जागी तुझी समायरा होती.
जिला प्रत्येक ऑर्गन्सची गरज पडत होती. युग स्वतःचे ऑर्गन्स डोनेट करायला रेडी झालेला तेव्हा तू त्याला अडवलं नाहीस. मग तू पण स्वार्थीच होतास ना? सलूने डॉक्टर विकल्पवर आरोप करतच म्हणाली, माझ्यावर खोटे आरोप अजिबात करायचे नाही या. त्यावेळेस मी युगला तसं काहीही करू दिलं नाही. डॉक्टर विकल्प रागातच ओरडला. हॉटेलमधल्या शांततेत त्याचा आवाज जास्तच घुमला. कारण समायरा जिवंत नाही राहिली ना. जर ती जिवंत असती तर तू युगचा एकतरी ऑर्गन घेतलाच असतास. सलोनी म्हणाली, आय किल्ड हर. थरथरत्या ओठानेच डॉक्टर विकल्प सलोनीला म्हणाला. डोळे मोठे ठेवतच सलोनी त्याच्याकडे बघत राहिली. आपण जे ऐकलंय त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. मी तुम्हा दोघांसारखा स्वार्थी नाही. युगने जे सहन करतोय ना त्या प्रत्येक गोष्टीतून मी गेलोय. त्याला होणारा त्रास मी अनुभवलाय. आय लॉस्ट माय फर्स्ट बेबी. आय लॉस्ट माय वाईफ. युगला दानशूर राजा बनायची सवयच आहे, पण मी अंगत नाही जो त्याचा फायदा उचलेल. लहान भाऊ मानतो मी त्याला. समायरानंतर त्याने मला आयुष्य जगायला शिकवलंय. मित्रापेक्षा पण वेगळंच नातं आम्हा दोघांत आहे. तुमच्यासारखी स्वार्थी लोक त्याचा फायदा घेतात आणि तो घेऊ देतो. हाच त्याचा गुण मला आवडत नाही. अंगद सोबत तर मी मैत्री तोडलीच आहे आणि तुझ्यासोबत सुद्धा. युगचं आयुष्य बर्बाद केले तुम्ही दोघांनी मिळून. एवढं बोलून डॉक्टर विकल्प तिथून निघून गेला. आय किल्ड हर. सलोनी अजूनही डॉक्टर विकल्पच्या त्याच शब्दात अडकली होती. समायराला खरंच याने मारलं? सलोनीने स्वतःला प्रश्न केला. तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर एकच व्यक्ती देऊ शकत होता आणि तो म्हणजे अंगद. खरं तर युगकडे पण या प्रश्नाचं उत्तर तिला मिळालं असतं, पण कितीही झालं तरी युग या बाबतीत तिच्यासोबत बोलणार नाही याची खात्री तिला होती. स्थळ गोहिल निवास. हॉलमध्येच रियाज चिकन फ्राईजवर ताव मारत बसला होता. सोफ्याच्या मधोमध असलेल्या टीपॉयवर त्याने दोन्ही पाय एकमेकात अडकवून सोडले होते. दूर उभं राहून फोनवर बोलणाऱ्या आपल्या भावाकडे तो बघत होता. विक्रांत फोनवरील बोलणं आटोपून गडबडीत रियाज जवळ आला. तसा रियाज नीट होऊन बसला. काही कळलं का त्या युगबद्दल? रियाजने विचारलं. तो इंडियातच आहे हे कन्फर्म झालंय. युके मधील कंपनीत त्याने साधं तोंड सुद्धा दाखवलं नाही. युके मधल्या घरी सुद्धा तो पोचला नाही. याचा अर्थ तो इंडियातच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अभिमन्यू राठोडला हॉटेल सृष्टीमधून बाहेर पडताना आपल्या माणसाने बघितलंय. स्वतःचं मुंबईत घर असताना अभिमन्यू राठोड हॉटेल सृष्टीमध्ये रूम बुक करून राहतोय हे खूप विचित्र वाटतंय मला. रूम नंबर सुद्धा 611 बुक केलीये. हे सुद्धा थोडं जास्तच विचित्र वाटतं. जर अंगदला याने किडनी डोनेट केली तर हा असं फिरत थोडी ना बसला असता. विक्रांत विचार करतच म्हणाला. युगने तर दिली नसेल? रियाजने सहजच म्हणून विचारलं. मला नाही वाटत तो असं काही करेल. विक्रांत उत्तरला. पण तू एवढा विचार का करतोस त्याचा? तुला जर कळलंय तो कुठे येते मग चल तिथे आणि युग हा विषयच संपवून टाक. दोन्ही दात एकमेकांवर घट्ट आपटत रियाज म्हणाला. माझा असा अंदाज आहे की तो हॉटेल सृष्टीमध्ये असेल, पण खात्री नाही. जर खात्री असती तर तुझ्यासोबत गप्पा थोडी ना मारत बसलो असतो. येवाना त्याचा गेम सुद्धा केला असता मी. विक्रांत म्हणाला. दोघांचं बोलणं पूर्ण होत नाही तोच तिथे शिवांश आला. शिवांशला बघून दोघंही थोडे गंभीर झाले. शिवांशने दोघांकडे बघून न बघितल्यासारखं केलं आणि गडबडीतच स्वतःच्या रूममध्ये निघून गेला. जवळपास अर्ध्या एक तासाने तो पुन्हा खाली आला. रियाज आणि विक्रांतने मिळून त्याला अडवलं. आम्हा दोघांकडे बघून असलं इग्नोर करतोय रे, आणि एवढं सजून दजून कुठे चाललास? रियाजने त्याला विचारलं. अविराला भेटायला. ती स्वतः मला कॉल करून भेटायला बोलवले, शिवांश म्हणाला. विक्रांत आणि रियाजने डोळे मोठे करतच एकमेकांकडे पाहिलं. काय होईल पुढे? खरंच अविराने शिवांशला बोलवलं असेल का? कळेलच पुढील भागात. धन्यवाद.